वांग्याची भाजी करण्याची मेथड. या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी करून बघा, खूप छान लागते. भाजी करण्यासाठी लागणारी सामग्री बघूया आता. त्यासाठी 3 कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळे बारीक चिरून घ्यायचे. या पद्धतीने 6 वांगे आपण धुवून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलो आहोत. वांगी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ते काळे पडत नाहीत, त्याच्यामुळे त्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचे. यासाठी लागणारे मसाले बघूयात. त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट, काळं तिखट आणि मीठ आणि जिरे आणि मोहरी. आता एका कढईमध्ये आपण 7 ते 8 चमचे तेल घ्यायचे. नंतर याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेले कांदे घालायचे आणि कांदे नीट लाल कलर येईपर्यंत त्याला गरम करायचं. नंतर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, ज्याच्यामुळे की कांदा गरम व्हायला मदत मिळते. त्याच्यानंतर आपण चिरलेले वांगे जे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते भिजून, ते पण ह्याच्यामध्ये घालायचे आणि नीट मिक्स करायचं. त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. तर आता आपण बघत आहोत की आपले जे वांगे आहेत आणि कांदा आपण 5 मिनिट त्याला गरम केलं होतं. तर ते आता नीट फ्राय झालेले आहेत, गरम झालेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेला 1 टोमॅटो होता तो घालूयात. तर याच्यामध्ये आपण आता मसाले घालूयात. त्यामध्ये 1 टेबलस्पून काळं तिखट, 1 टेबलस्पून आपलं लाल तिखट, त्याच्यानंतर हळद आणि त्याच्यानंतर 1 टेबलस्पून गरम मसाला घालूयात. हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार मीठ आणि गूळ याचा वापर ऑप्शनला आहे. तुम्हाला जर टेस्टसाठी पाहिजे असेल तर गूळ वापरू शकता, कारण त्याच्यामुळं भाजीला चव छान येते. तर हे सगळे आपण मसाले मिक्स केलोत. सगळे मिक्स केल्यानंतर बघा आता आपली भाजी अशी दिसते. त्याच्यानंतर एक 2 मिनिट भाजीला वाफवायचं आहे, जेणेकरून भाजी छान होते. नंतर बघा त्याच्यानंतर अशी दिसते भाजी. एक गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे, स्लो गॅसवरती वाफवायला ठेवायचं. त्याच्यानंतर भाजी अशी दिसते. तर हे घरी केलेलं वाटण आहे, ज्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं आहे, फ्राय करून मिक्सरमधून काढले. तर ते ऑप्शनला आहे, घालायचं असेल तर घाला, पण भाजी छान होते त्याच्याने. आणि त्याच्यानंतर आपलं शेंगदाण्याचं कूट आहे आणि त्याच्यानंतर वर कोथिंबीर. याच्यानंतर 2 मिनिट हे म्हणजे हे सगळं मिक्स करून 2 मिनिट ठेवायचं स्लो गॅस ठेवून. त्याच्यानंतर बघा अशी होते भाजी, खूप टेस्टी होते. तुम्ही बघू शकतात कलर किती छान आलेला आहे भाजीला, खूप छान लागते. तुम्ही एकदा घरी करून बघा आणि तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. तर बघा अशा प्रकारे वांग्याची भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा घरी, छान लागते. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघा एकदा भाजी करून, खूप छान लागते. Thank you.